राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षक पथकाने मोठी कार्यवाही करत दीव दमण येथे निर्मित आणि महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या दारूचा साठा विक्रीसाठी आणणाऱ्या आरोपींना पकडले आहे। पथकाने यशस्वीरित्या वाहनाला थांबवून तपास केला असता 25 दारूंचे बॉक्स आणि संबंधित 4 चाकी वाहन जप्त केले आहे। दोघा आरोपींना घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली आहे। राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक छत्रपती संभाजीनगर अभिनव बालुरे यांनी सांगितले की प्रतिबंधित दारूचा साठा राज्यात आणण्याचा प्रयत्न यशस्वीपणे उधळून लावण्यात आला असून आरोपींवर पुढील कार्यवाही देखील सुरू आहे। काल रात्री 10:30 वाजता एका गोपनीय बातमीच्या आधारे आमचे निरीक्षक क विभाग यांनी अजय मोतीलाल जयस्वाल वय 42 वर्ष राहणार छत्रपती संभाजीनगर, रामेश्वर काकासाहेब गायकवाड वय 30 वर्ष राहणार छत्रपती संभाजीनगर या 2 आरोपींना दीव दमण निर्मित आणि महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेला मद्य साठासोबत तसेच त्यांच्या होंडा सिटी या 4 चाकी वाहनासोबत समृद्धीवरून उतरताना पकडले। त्यांच्यासोबत रॉयल स्टॅग या विदेशी मद्याच्या 2000 मिली क्षमतेच्या 60 सीलबंद बाटल्या सापडल्या। तसेच रॉयल स्टॅग या विदेशी मद्याच्या 180 ml क्षमतेच्या 26 बॉक्समध्ये 1248 या सीलबंद बॉटल सापडलेले आहेत आणि 4 चाकी एक होंडा सिटी वाहन आणि त्यांचे 2 मोबाईल असा जप्त मुद्देमाल आहे। जप्त मुद्देमालाची एकूण किंमत 10,65,000 इतके अंदाजे होते आणि ही पूर्ण कारवाई निरीक्षक क विभाग आणि त्यांच्या अधीनस्थ स्टाफ कर्मचारी यांनी एकत्र मिळून केलेली आहे। सध्या आम्ही आरोपींना न्यायालयात उपस्थित करून त्यांची पुढील तपासासाठी जास्तीत जास्त न्यायालयीन कोठडी आपली पोलीस कस्टडी मागण्याचा प्रयत्न करत आहोत। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, छत्रपती संभाजीनगर।